तुम्ही जर शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक असाल तर तुमचं अभिनंदन. आता तुम्ही विचाराल की बाबा आमचं अभिनंदन करायचं काय कारण आहे, आम्ही असं काय केलंय की तुम्ही अभिनंदन करावं. तर शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला बसवण्याचं या जगातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात कठीण काम तुम्ही करता आहात. त्यामुळे तुमचं अभिनंदन. आता जोपर्यंत तुम्ही शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे पालक होत नाही ना, तोपर्यंत हे काम किती त्रासदायक आहे हे लक्षात येणार नाही. आता तुम्हाला सतत तुमच्या मुलांच्या मागे मुलींच्या मागे अभ्यास कर रे, अभ्यास कर रे, अभ्यास कर रे असं मागे लागावं लागतं. बरं, एवढं मागे लागूनही ते अभ्यासाला बसतीलच आणि अभ्यासाला बसले तर अभ्यास करतीलच याची काही गॅरंटी नाही. बरं, त्यांनी समजा अभ्यास केला तर तो त्यांना किती समजेल, तो त्यांच्या किती लक्षात राहील, तो परीक्षेत किती आठवेल हा सुद्धा एक प्रश्न आहे. मी माधव दिंडोरकर, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर. गेली 10-12 वर्ष विद्यार्थ्यांना स्टडी काउन्सिलिंग करतो आहे. आणि हे स्टडी काउन्सिलिंग करत असताना माझ्या असं लक्षात आलं की मुलं किंवा मुली अभ्यासाची टाळाटाळ का करतात. त्याचं पहिलं कारण म्हणजे त्यांना अभ्यास आवडत नाही, त्यांचा अभ्यासात इंटरेस्ट नसतो. हे मी 80% विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलतो आहे. ते तुमच्याकडे कबूल करणार नाहीत, कारण ते लहान असले तरी हुशार आहेत. त्यांना माहिती आहे असं जर बोललो तर पुढे त्याचे परिणाम काय होतील. त्यामुळे ते तुम्हाला कधीच सांगणार नाही की आम्हाला अभ्यास आवडत नाही, अभ्यासात आम्हाला इंटरेस्ट नाही. तर ते टाळाटाळ करतात. आता टाळाटाळ का करतात, इंटरेस्ट का नाही, याचं कारण आहे ते अभ्यासावरती फोकस होऊ शकत नाही, एकाग्रता नसते. आणि एकाग्रता नसल्यामुळे त्यांना अभ्यास आवडत नाही. आता जर ते एकाग्र होऊ शकले, ते फोकस होऊ शकले तर त्यांना अभ्यासात इंटरेस्ट निर्माण होईल. आणि इंटरेस्ट निर्माण झाला की तुम्हाला त्यांच्या मागे अभ्यास कर रे, अभ्यास कर रे असं लागावं लागणार नाही. मग मी काय करतो, मी विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये एकाग्रता आणण्याचं ट्रेनिंग देतो. आणि एकदा का ती एकाग्रता आली की मुलं स्वतःहून अभ्यासाला बसतात. त्यांच्या मागे अभ्यास कर रे, अभ्यास कर रे असं लागावं लागत नाही. आता ही जी एकाग्रता आपण म्हणतो ती कशी आणायची, कारण ती काही बाजारात तर मिळत नाही. तर त्यासाठी मी काय केलं आहे, त्यासाठी मी एक तथास्तु कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी हा ट्रेनिंग प्रोग्रॅम तयार केलेला आहे. हा ट्रेनिंग प्रोग्रॅम मी डिस्टन्स लर्निंग पद्धतीने घेतो. आता या ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये डिस्टन्स लर्निंग हा खूप महत्त्वाचा भाग आहे. ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना हा ट्रेनिंग प्रोग्रॅम करण्यासाठी कुठे जायची गरज नाही, कुठे यायची गरज नाही. अगदी इंटरनेटवरती किंवा ऑनलाईनसुद्धा यायची गरज नाही. तर मी काय करतो, मी एक ट्रेनिंग प्रोग्रॅम बनवलेला आहे. तर त्याचं जे ट्रेनिंग मटेरियल आहे त्याच्यामध्ये काय, ट्रेनिंग व्हिडिओ आहेत, ट्रेनिंग ऑडिओ आहे आणि स्टडी नोट्स आहेत. तर ह्या त्यांना पाठवून देतो. ते त्यांच्या फावल्या वेळामध्ये किंवा त्यांच्या सोयीच्या वेळामध्ये घरामधून बाहेरसुद्धा न पडता 30 दिवसामध्ये अभ्यासातील एकाग्रता शिकतात. त्यांच्या ज्या काही शंका असतील त्या ते मला विचारू शकतात. मी त्याची त्यांना लगेच उत्तरं पण देतो.
तर ह्या पद्धतीने जर त्यांनी 30 दिवसामध्ये ट्रेनिंग घेतलं तर त्यानंतर ते अभ्यासावरती फोकस होऊ शकतील, त्यांना अभ्यासात इंटरेस्ट निर्माण होईल आणि इंटरेस्ट निर्माण झाला की त्यांना केलेला अभ्यास समजेल, चटकन समजेल. मग समजलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहील, मग लक्षात राहिलेला अभ्यास त्यांना परीक्षेमध्ये आठवेल, त्यांचे मार्काचे पर्सेंटेज वाढतील. आणखीन एक गोष्ट, संपूर्ण आयुष्यभरासाठी त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स तयार होईल. येस, आय कॅन डू इट. हा कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे. यशस्वी होण्यासाठी कॉन्फिडन्स ही ॲबिलिटी खूप महत्त्वाची आहे आणि ती ह्या एकाग्रतेमधून तयार होते. तर यासाठी मी काय केलं आहे, मी त्यांना 3 टेक्निक शिकवतो. एक, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासाच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल करून त्यांना एकाग्रता शिकवतो. दुसरं टेक्निक आहे तथास्तु इंडक्शन टेक्निक. ह्याच्यामुळे त्यांचं विचारांवरती नियंत्रण येतं, त्यातून ते फोकस होतात. आणि तिसरं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ट्रिगर टेक्निक. ह्या टेक्निकमुळे ते त्यांना हवी असेल तेवढी एकाग्रता काही सेकंदात मिळवू शकतात. याबद्दल आपण नंतर डिटेलमध्ये बोलणार आहोत. पण तुम्ही जर तुमच्या मुलांना हा ट्रेनिंग प्रोग्राम करायचा असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर, विद्यार्थ्याचं वय आणि कोणत्या इयत्तेमध्ये तो शिकत आहे त्याचे डिटेल्स द्या. मी तुम्हाला संपूर्ण डिटेल्स पाठवून देईल व्हॉट्सॲपवरती. तर इथंच थांबूया. धन्यवाद.